उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नांदेडमधील शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे। श्रीनगरमध्ये देश सेवा करत असताना गाडी दरीत कोसळल्यानं सचिन वनंजे हे शहीद झालेत आणि शहीद सचिन वनंजेंच्या कुटुंबियांना शासनाकडून 1 कोटी रुपयांची मदत दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे आणि शहीद जवान सचिन वनंजेंच्या पत्नीला शासकीय नोकरी देण्याचा प्रयत्नही सरकार करत असल्याचं अजित पवार म्हणाले। थोडं बाकी सगळे सरकार तुमची 2 मुलं आहेत ती कुठे? मोठा मुलगा दयाना हे 2 नंबरला नितीन। तू काय करतो? पोलीस भरतीची तयारी करतो। पोलीस भरतीची तयारी करतो। तुम्ही? सर बीएससी ॲग्रिकल्चर आहे। बीएससी ॲग्री झाला तू? कुठे गेलं? कृषी महाविद्यालय उदगीरला सर, लातूर जिल्हा उदगीरच्या कॉलेज आपले अलीकडे दापटी प्रायव्हेटमध्ये 2009 मध्ये 8 मध्ये सुरुवात आहे ते कॉलेजची। तू कधी बाहेर पडला? 13 मध्ये पास आउट। कॉलेजची सेकंड बॅच होती माझी। 13 पासून तू मोकळा आहे? मी सर मध्ये काही प्रायव्हेट जॉब केलं होतं पण ते 12 वर्ष तू काही करत नाही? बीएससी ॲग्री झाल्यावर मग तू एमपीएससी वगैरे का नाही? मध्ये बँकिंगची तयारी करत होतो सर औरंगाबादला, पण ते कट ऑफ मध्ये म्हणजे येत नव्हतं माझं ह्याच्यामध्ये। तू काय केलं? पोलीस भरती पहिला आर्मीची तयारी आम्ही दोघं पण तू काय काय बीए कुठलं विद्यापीठ? तिथे आपलं कॉलेज ओपन युनिव्हर्सिटी सर। 12वी झाल्यानंतर मी आणि माझे भाऊ दोघंही हे आर्मीचीच तयारी करत होतो। नंतर आर्मीमध्ये माझं थोडंसं मेडिकलमध्ये झालं नसल्यामुळे मी पोलीस भरतीला जास्त हे केलं। पोलीस भरतीच करते सगळी। सगळ्यात मोठं कुठे? 2 नंबर। आता दोघांनी प्रयत्न केला तर सिलेक्शन आहे झालं मिलिटरीमध्ये। तो पण प्रयत्न करतो। घरूनही ते घडलेलं आहे, परंतु आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहे। सरकार तुमच्या बरोबर आहे, तुम्ही काळजी करू नका। पहिल्यांदा ते घराचं माझ्या मोबाईलचं तिघांचं क्वालिफिकेशन हे बाळा, तिघांचं क्वालिफिकेशन तुमच्याकडे आत्ता नसेल। मला एक माहिती बाकीची दिली प्रांत कलेक्टरनी पाठवून, मगाशी बोललो त्या सभेमध्ये। हे बघू कसलं नाही, हे तेच आहे, हे मला मिळालं। हे ते फॅमिली पेन्शन वगैरे ते 15 दिवसात ते तिचं होईल, ते सगळे पैसे दिले जातात। तर ती त्याची पत्नी म्हणल्यावर अधिकार ती जायचे हो का। आता आम्ही पहिल्यांदा हिला डोळ्यासमोर ठेवणार, हिचं मूल आणि ही, त्याच्यावर हिला फॅमिली पेन्शन मिळेल ते तिचं तिला मिळेल। तुम्ही लगेच काही कुणी त्याच्यामध्ये हे करू नका, पण तुम्हाला वेगळं घर व्यवस्थित करून देतो। ते एक तिच्या नावावर पण घर इथंच करतो, म्हणजे ती 2 घरं जोडून होती। त्याच्यामध्ये ह्याचंही लग्न झालं आपण बरं का, ह्याचंही लग्न झालं तर 3रं घर अजून देता येत असेल म्हणजे 50 बाय 30 बाय 50 म्हणजे 1,500 स्क्वेअर फीट आहे। तर कदाचित त्याच्यात 3 घरं अशी जोडून करतात ना, ती बसतील। आपण ते करूया, एक्सक्यूज मी, आपण करू। 3 वेगळी दाखवा, ह्याचं वेगळं दाखवा, हिचं वेगळं दाखवा आणि ह्यांचं वेगळं दाखवा। 3 घरं आपल्या युजरामाईमध्ये बसतील ते, त्याच्यामध्ये काही मग ते तिथं पाया किती फुटावर
सर आता इकडं 7-8 फीट तुम्ही जरा हे थांबा साहेब. पहिल्यांदा त्याच्या मुलीला, त्याच्या बायकोला, त्याच्या भावंडांना आपण उभं करू. हे पण तितकंच महत्वाचं आहे. पण पहिल्यांदा तिच्यावर काय दुःखाचा डोंगर कोसळला ते लक्षात घ्या. आणि मी येतानाच गाडीत चर्चा केली. पेट्रोल पंपाचं आता पहिलीचे पंप 50 झाले. ते पंप तेवढं त्याच्यातनं काही, त्यापेक्षा तिला नोकरी लावणं आणि दुसऱ्या जे फॅमिली पेन्शन तिला मिळवून देणं. आणि अजून एक आहे एक आमची स्कीम, त्याच्यामध्ये मोठी रक्कम त्या ठिकाणी मिळेल. ते माझं कलेक्टरशी झालंय बोलणं. पक्क्या घराचं आता चर्चा झाली. ह्याच्या एक नावाने, ह्याच्या एक नावाने, त्याच्या एक नावाने. शासकीय गायरान जमिनीचा पट्टा, हा पट्टा कुणाला द्यायचा? नाही, त्यांच्या परिवारात कुणाला द्यायचा? पत्नीला. पत्नी तिच्या डोक्यात आहे. तिचे आई वडील तिकडे असल्यावर ती पुण्यातच लहानाची मोठी झालेली. तिला पुण्यामध्ये जर एखाद्या बँकेत मी लावून दिलं तर ते तिला जास्त फायदेशीर होईल. ते भावाला सांगितलेलं नोकरीच्या बद्दल ते मी पोलिसांच्या मध्ये झालंय बहुतेक. ते 3चं करायचं असलं तर बाळा आमच्या लहान मुलीसारखी आहे, तू काही काळजी करू नको. तू पुण्याला आली ना की मी पोलिसांना सांगेन, सगळं काही सांगेन. कोणाचा तुला त्याचा दबाव येणार नाही. पोलीस स्टेशनला सांगेन की हिच्याकडं पूर्णपणे लक्ष ठेवायचं. हे शासनाच्या आदेशानुसार तुला काही कुणाचा त्रास होणार. कारण सर कसं माहिती का, माणूस आमचा गेला पण बाकीच्या गोष्टी खूप असतात. माझ्यापेक्षा जास्त जग तुम्ही बघितले नाही का, होतच सगळं, पण बाकी त्यांच्यापेक्षा वेगळ्याच गोष्टी होतात. तू काळजी करू नकोस. त्याच्यात पूर्ण हक्क पहिला तुझा आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस होईल त्यावेळेस पहिल्यांदा तुला तरी सगळं काही नीट होईल. त्याचबरोबर आईवडील म्हणून त्यांचंही घराचं, दिराचंही घराचं आणि तुझंही घराचं एक इथं, तो इथं राहत होता तर त्याच्या म्हणजे तुझ्या नावाने एक कसं राहायचं नाही राहायचं तो तुझा अधिकार. ठीक आहे, काय काळजी करू. चला मी ठरवतोय त्यांच्या बहुतेक ज्या गोष्टी आहेत त्या कशा मार्गी लावता येतील हा प्रयत्न राज्य सरकार पूर्णपणे करेल, एवढा मी शब्द देतो.